बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड, अमेरिका, जर्मनी या देशात जाऊन शिक्षण घेतात आणि इथल्या व्यवस्थेला बाबासाहेब नेस्तनाबूत करतात. त्या बाबासाहेब आंबेडकर जर समाजापर्यंत पोहोचायला लागले तर मी खात्रीनं सांगतो, तो कुठल्याही जातीचा माणूस असू द्या, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचा सिद्धांत आहे. आदरणीय सुकुमार कांबळे साहेबांची एक महत्वपूर्ण भूमिका त्यांनी मांडली. मला वाटतं या गावातल्या या किमान 2 समाजांना एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचा आंबेडकरवादी नगरसेवक एक मातंग समाजातल्या व्यक्तीला या ठिकाणी निवडून आणून या गावामधून एक मोठा संदेश पूर्ण महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला या गोष्टीची कल्पना आहे की आपण सगळे जयंती साजरी करत असताना आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक अतिशय भयानक गोष्ट आहे, ती म्हणजे मनोरंजन. मला वाटतं आमच्या शीतलताई असतील, सचिन माळी असतील, आमच्याकडे नरड आहे, तुमच्याकडे गळा आहे. त्यांच्या मनोरंजनातून सुद्धा जातीचे धर्माचे जे किडे वळवळत आहेत ते किडे मारण्यासाठीच त्यांचं मनोरंजन आहे. त्यामुळं आपलं मनोरंजन हे प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचं काम सुरू आहे. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्या लक्षात आलेली आहे. मनोरंजनचं आपलं 24 तास आहे. घरी गेल्यानंतर टीव्ही आहे, हातात मोबाईल आहे. त्या टीव्ही आणि मोबाईल मधून आपल्या डोक्यामध्ये 24 तास रील्स आहेत, चित्रपट आहेत, गाणे आहेत आणि फक्त मनोरंजनामध्ये आपली माणसं अडकली आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या समाजाचं जे होणारं नुकसान आहे, आपल्याला ज्या प्रचंड मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे, त्याचं भान अजून आपल्यातल्या अनेक लोकांना आलेलं नाही. बुद्ध जयंती साजरी करत असताना मी 2 फार महत्वाच्या गंभीर बाबी आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकारणातल्या रक्त शुद्धीकरणासाठी या देशातल्या प्रत्येक माणसानं बुद्ध जयंती साजरी केली पाहिजे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर अधोरेखित करतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध हा फक्त धार्मिक व्यक्ती नाहीये, बुद्ध हा सामाजिक आणि राजकीय क्रांतीचा प्रणेता आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धाची भूमिका मांडतानाची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. अजूनही आपल्यातल्या अनेक लोकांना बुद्धाच्या बद्दल ज्या धार्मिक प्रक्रियेतून आम्ही बुद्धाकडे पाहतोय आणि आज ज्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत, एका बाजूला संपूर्ण देशातलं समाजकारण, राजकारण अतिशय गढूळ झालेलं आहे. ते इतक्या पातळीवर गढूळ झालेलं आहे की अजितदादा पवारांचा जो अपघाती मृत्यू झाला, या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याच कुटुंबातल्या लोकांना पत्रकार परिषदा घ्याव्या लागतात आणि एक FIR दाखल करा म्हणून भांडण करावं लागतं. आणि अजूनपर्यंत अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीचा महाराष्ट्रात पोलीस FIR दाखल करून घ्यायला तयार नाही. हीच परिस्थिती सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये परभणीमध्ये आपण पाहिली असेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या शिल्पाचा अपमान झाला म्हणून एक वडार समाजाचा मुलगा या अपमानाच्या निषेधार्थ मोर्चामध्ये सहभागी होतो. पोलीस त्याला बेदम मारहाण करून त्याचा खून करतात. त्या संबंधित पोलिसांवर FIR दाखल करा यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टापर्यंत जातात. सुप्रीम कोर्टातून आदेश येतो FIR दाखल करा आणि अजूनपर्यंत ते प्रकरण भिजत पडलेलं आहे. मी या 2 घटनांचा यासाठी उल्लेख केलाय की माणसांचे खून होतात, माणसांचे घातपाती मृत्यू होतात आणि या महाराष्ट्रात साधा FIR नोंदवला जात नसेल आणि तरी सुद्धा आपल्यातल्या काही लोकांना वाटत असेल की महाराष्ट्रात आणि देशात लोकशाही आहे.
माणसांचे मुडदे पडत असताना जरी लोकशाही अशा पद्धतीनं पडलेली असेल तर या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. ही जी परिस्थिती आज कांबळे सरांनी मांडली, त्यांच्या आयुष्यातले बरेच अनुभव या ठिकाणी मांडले. मला वाटतं बुद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर लोकांचा, महार समाजानं बौद्ध धम्माचा स्वीकार केला, ते लोक बौद्ध धम्माच्या प्रमाणे वागतात की नाही हा फार मोठा प्रश्न आहे. प्रत्येक माणसाच्या डोक्यात काय, त्याच्या जगण्यात काय, त्याच्या वागण्यात काय हे आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे. महार समाज बौद्ध धम्माचा स्वीकार केला, बुद्धांचं त्यानं मोठ्या प्रमाणात अनुकरण करण्याची प्रक्रिया चालू केली, पण सगळ्या लोकांचं बुद्धाकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलले. तुम्ही टीव्ही चॅनल्सवर पाहता, आयुष्यमान खुराना चित्रपटातला एक मोठा नट आहे, हिरो आहे, बौद्ध धम्माचा स्वीकार केला. कमल हसनची मुलगी आहे, श्रुती हसन की काय एक लहान मुलगी आहे, बौद्ध धम्माचा स्वीकार केला. चांगले चांगले उद्योगपती आहेत, मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत, ते बौद्ध धम्मातल्या एका नव्या शाखेचे, एक निचिरेन बुद्धिझम नावाची शाखा आहे, निचिरेन बुद्धिझम. मोठ्या प्रमाणात लोक बौद्ध धम्माचा स्वीकार करतायत, पण ती शाखा कोणती आहे? निचिरेन बुद्धिझम. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात? फक्त महाराष्ट्रातल्या पूर्वाश्रमीच्या महार जातीतल्या लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे या देशातल्या लोकांनी बुद्धाला वाळीत टाकलेलं आहे. आणि हा इंटरनॅशनल जे ग्लोबल बुद्धिस्ट लोक आहेत त्याही लोकांनी या बाबतीत बरेच आक्षेप नोंदवलेले आहेत. आता ज्या लोकांकडून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा होती, बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 14ला धर्म स्वीकारला आणि 15ला आपल्याला सांगितलं ह्या धर्माला बाटवू नका, या धर्मात मूर्खांना थारा नाही. बौद्ध धम्म ही काही संख्या वाढवण्यासाठी स्वीकारलेला धम्म नाहीये. आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर एक जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर देऊ इच्छित होते. मी फार जबाबदारीनं सांगतोय की दिल्लीतल्या राजेंद्र पाल गौतम सारख्या एका कॅबिनेट मंत्र्याला फक्त 22 प्रतिज्ञांचं उच्चारण केलं म्हणून कॅबिनेट मंत्री पदावरून हाकलून दिलेलं आहे. त्याच्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या का? 22 प्रतिज्ञांचं उच्चारण केलंय का कॅबिनेट मंत्र्यानं? ही 2022-23 मधली घटना आहे, फार जुनी घटना नाहीये. आपल्यातल्या किती लोकांना अंदाज आहे की आज सुद्धा 22 प्रतिज्ञांचं उच्चारण केल्यामुळे तुम्हाला मंत्रिपदावरून हाकललं जातं? भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन सोशल मीडिया आणि मीडियाला हैराण केलं. 22 प्रतिज्ञा लिहिल्या बाबासाहेबांनी, त्या 22 प्रतिज्ञांचा उच्चार केल्या म्हणून माणसाची हकालपट्टी करण्यात आली, त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागलं. आजही लोकांची हिंमत नाहीये. बुद्धाचा संबंध आणि बुद्धांवर भूमिका मांडणं, जे आज सरांनी भूमिका मांडल्या, या सामान्य गोष्टी नाही आहेत. नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या घातल्या, ते दाभोळकर काही तुमच्याकडे मतं मागायला येत नव्हते. दाभोळकर काही आपल्या कुठल्या गावाखेड्यातल्या राजकारणातल्या लोकांवर टीका टिप्पणी करत नव्हते, त्यांनी धर्मावर बोट ठेवलं होतं. तुकारामाचा झालेला खून, दाभोळकरांपर्यंत आलेले हत्याकांड, ज्यांनी ज्यांनी या देशातल्या धार्मिक व्यवस्थेवर बोट ठेवलं, अशा अनेक लोकांच्या आपल्या देशात कत्तली झालेल्या आहेत. तुम्ही काही बोला, नाल्यावर बोला, पाण्यावर बोला, नोकरीवर बोला, गरिबीवर बोला, लोकांच्या जगण्यावर बोला, मरण्यावर बोला, धर्मावर जर बोललात तर इथले धर्माचे ठेकेदार मॉब लिंचिंग करून माणसांच्या हत्या करतात. त्यामुळे धर्मावर भाष्य करणं, इथल्या धार्मिक व्यवस्थेमधलं जे काही विचित्र प्रकार आहेत ते उजेडात आणणं, हे इथं सहन होत नाही. आपण बघितलं असेल की आता जो मागचा खराबचा प्रकार झाला, महाराष्ट्रातले चांगले चांगले मंत्री, आमदार
त्या खराचं मूत्र प्यायला जात होते. त्या मूत्राला नाव दिलं ओष्णोजल. पहिले आपल्याला गोमूत्र प्यायला सांगितलं, अनेक लोकांनी पिलं. आता ओष्णोजल प्यायला महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या लोकांची लाईन लागली आहे. मी हे तुम्हाला यासाठी सांगतो की त्या खराचं जेव्हा पोलिसांनी पोलीस कस्टडीमध्ये चौकशी केली, एवढ्या शेकडो महिलांसोबत जे काही अत्याचार झाले, हा खरात त्या महिलांना काय सांगत होता? मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहेस, मागच्या जन्मी आपण कोण होतो? हे त्याचे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहेत. आजही देवाच्या धर्माच्या धार्मिक प्रवृत्तीचा उपयोग करून हजारो लोकांना लुबाडलं जातं. हा खरात 10वी नापास, याला 10वी मध्ये गणितात 28 मार्क पडलेत आणि हा अंकशास्त्रज्ञ झालाय. ऍस्ट्रोलॉजिस्ट म्हणतात त्याला, ऍस्ट्रोलॉजिस्ट. महाराष्ट्रातले चांगले चांगले लोक असल्या बापू बुवा महाराजांच्या नादी लागल्यात. आपल्यातलेही माणसं, आपल्यात किती लोकांमध्ये भेसळ झालेल्या आहेत आपल्याला चांगली कल्पना आहे. बास्टर्ड आंबेडकरिझम एक नावाचा प्रकार आहे. बास्टर्ड, ढोंगी माणसं. काय बाबासाहेब आंबेडकरांनी ढोंगी लोकांची चळवळ उभी केली, बदमाश लोकांची चळवळ उभी केली. बाबासाहेब आंबेडकरांनी असल्या ढोंगीपणाला तीव्र विरोध केला. पण आजही परिस्थिती आपल्याला चांगली माहिती आहे. आजही अनेक माणसं घाबरलेली आहेत. या देवाची भीती आहे, त्या माणसाची भीती, आमदाराची भीती, खासदाराची भीतीमध्ये जगणाऱ्या टोळ्या आहेत. आणि त्या टोळ्यांना आम्हाला सांगायचं आहे, हे किती जरी काही असेल तर या सगळ्या जातीवाद्यांची गुंडगिरी मोडून वडूज म्हणजे त्यांनी राजकीय क्रांती करण्याचा प्रयत्न केला. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आपण अभिनंदन केले पाहिजे. काही नुसत्या बोलण्यापुरता मर्यादित विषय नाही, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काय. मला वाटतं आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना एक ठामपणे काही महत्वाच्या बाजू सांगणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धिझमच्या बाबतीमध्ये प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. आज आपल्या सभेच्या माध्यमातून आपण तथागतांना अभिवादन करत असताना इथं जमलेल्या माता मावल्या असतील, सर्व समाज बांधव असतील, तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की बुद्धाचा संबंध तुमच्या बुद्धीसोबत आहे. बाबासाहेब आंबेडकरांची मूळ भूमिका आहे की इथला एकही माणूस मूर्ख असता कामा नये. एखाद्या माणसाला एक डोळा नसला चालेल, एक हात नसला चालेल, एक किडनी नसली चालेल, त्याला नाक नसलं तो नकटा असला चालेल, बुटका असला चालेल, काळा असला चालेल, पण तो मूर्ख असता कामा नये. भगवान ने धरती पे भेजा मगर भेजे में भेजा ही नहीं भेजा. बाबासाहेब आंबेडकरांची भीती कशाची आहे? भीती बाबासाहेबांच्या पुतळ्याची नाही आहे, भीती बाबासाहेबांच्या पुस्तकाची आहे. कशाला घाबरतात ब्राह्मणवादी? ही व्यवस्था घाबरते बाबासाहेबांच्या पुस्तकांना, ही व्यवस्था घाबरते बाबासाहेबांच्या विचारांना. ज्या गोष्टीची भीती आहे ती गोष्ट प्राप्त करायची म्हटलं की लोकांना कंटाळा येतो. आजही तीच अवस्था आहे. बाबासाहेब आंबेडकर रंगूनला जातात, रंगून म्यानमार, आणि त्या म्यानमार मध्ये एक भाषण करतात, बुद्धिस्ट मुवमेंट इन इंडिया अ ब्ल्यूप्रिंट. भारतातली बुद्धिस्ट चळवळ कशी मजबूत करायची ते रंगून मध्ये जातात. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातलं शेवटचं भाषण नेपाळच्या काठमांडू मध्ये केलं. 13 नोव्हेंबर 1956. 13 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर किती दिवसाचा फरक आहे? 13 नोव्हेंबर 1956 ला बाबासाहेब काठमांडू मध्ये भाषण करतात आणि बाबासाहेब जाहीर भाषणात बोलतात की मी जर अजून 2 वर्ष जिवंत राहिलो तर कमीत कमी 5 कोटी लोकांना मी बौद्ध धम्माची दीक्षा देईल. हे 13 नोव्हेंबरचं भाषण आहे बाबासाहेबांचं. आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पना काय?
1 जानेवारी आली हे आपल्यातल्या अनेकांना उफाळून येतं. 14 ऑक्टोबर आलं, धम्मचक्र प्रवर्तन आलं, हे अजून अनेकांना उफाळून येतं. 1 जानेवारी आली, मी महार, मला गर्व आहे. आणि ऑक्टोबर आलं, मी बुद्ध आहे. हे दर 6 महिन्याला चेंज होणाऱ्या मानसिकता आहेत की या जातीचा कधी कधी अभिमान वाटतो आणि कधी कधी लाज वाटते. या दोन्ही गोष्टी एकत्र सुरू आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना जी बाबासाहेब आंबेडकरांना बदल घडवायचा होता तो बदल पहिल्यांदा आपण समजून घेणं गरजेचं आहे. तो बदल होत आहे का? माणसं अज्ञानी ठेवायची, माणसं मूर्ख ठेवायची, माणसं अंधारात ठेवायची आणि देशात बदल झाला पाहिजे म्हणून आरोड्या ठोकायच्या. माणसं अज्ञानी ठेवून होणार आहे? जर आज 2026 मध्ये आमच्यातल्या लोकांना, चांगल्या चांगल्या लोकांना कधीतरी सत्य वाचा, कधीतरी काहीतरी सत्य समजून घ्या. जे चाललंय ते सगळं वरवरच आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये, कारण हे खूप मोठं युद्ध आहे, जोपर्यंत आपल्या माणसांचे मेंदू बदलत नाहीत तोपर्यंत त्याची वागणूक बदलणार नाही. विचारात बदल झाल्याशिवाय आचरणात बदल होणार नाही. हे आम्हाला का बोलावं लागतं? कारण तुमचे डोके टीव्ही मध्ये आहेत, तुमचे डोके मोबाईलच्या रील्स मध्ये आहेत. फक्त कॉमेडी एंटरटेनमेंट, कॉमेडी एंटरटेनमेंट, याच्या पलीकडे आमचा रस नाही. कोणता हिरो, कोणती हिरोईन, कोणता साबण लावते, कोणता शॅम्पू लावते, कोणती साडी घालते, केसाची हेअरस्टाईल काय, कपड्याची त्यांची स्टाईल काय, याच्यामध्ये माणसं गुंतली आहेत. चला, चांगलं राहण्याबद्दल, स्वच्छ राहण्याबद्दल, सुंदर दिसण्याबद्दल आमचं काहीच मत नाही. पण मला इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला विचारणं गरजेचं आहे की तुमच्या रंगरूपाला आज किंमत आहे का? फेयर अँड लवली 8 दिन में गोरा बना जातात लोक. आता वर्षानुवर्ष फेयर अँड लवली लावली तरी त्याच्यात काही बदल झाला? इथं बसलेल्या तमाम लोकांना माझी विनंती आहे की आपला बऱ्याच लोकांचा जास्तीत जास्त पैसा, जास्तीत जास्त वेळ हा अशा गोष्टींमध्ये खर्च होत आहे, पण ज्या कामावर तो खर्च झाला पाहिजे त्या कामावर तो खर्च होताना दिसत नाही. फक्त 2 एक्झाम्पल सांगतो. सरांनी उल्लेख केला म्हणून, सरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 पुस्तकांचा उल्लेख केला, हू वेअर द शूद्रा, हू वेअर द अनटचेबल्स. मी आपल्यातल्या अनेक लोकांना हे कोडं पडलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं पुस्तक लिहिलं 1916 मध्ये. पुस्तकाचं नाव आहे कास्ट इन इंडिया, ओरिजिन, जेनेसिस, मेकॅनिझम, डेव्हलपमेंट. हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचं नाव आहे. 1918 बाबासाहेबांनी दुसरं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात बाबासाहेब लिहितात स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज. हे बाबासाहेबांच्या दुसऱ्या पुस्तकाचं नाव. ते शेवटचं त्यांचं बुद्ध आणि त्याचा धम्म. मी हे 4-5 रेफरल पुस्तकांची नावं घेतो. यासाठी घेतो की अजून जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारी माणसं आहेत, थोडं जरा तपासा. बाबासाहेब आंबेडकरांच्या किमान पुस्तकांची नावं तरी समाजात पोहोचली आहेत का? त्या पुस्तकाच्या मध्ये काय लिहिलं ते नंतर बघू. इथं आपण जबाबदारीनं बोलूया. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रीडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या जिवंतपणी झालं पाहिजे. माझ्या मृत्यूनंतर या पुस्तकाला प्रकाशक भेटणार नाही, मला त्याची भीती वाटते. आणि झालं पण तसंच. रीडल्स इन हिंदुइझम बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झाला. ते पुस्तक प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्रात दंगली झाल्या आहेत, मोर्चे निघाले. बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे रीडल्स इन हिंदुइझम, त्याच पुस्तकाचा एक पार्ट आहे रीडल्स ऑफ राम अँड कृष्ण. त्यांनी लिहून ठेवलं की तुम्ही वाचाल. एक माणूस बघायला तयार नाही. बाबासाहेब माझ्या जातीत जन्माला आले,
म्हणून बाबासाहेबाला मानणाऱ्या बऱ्याच टोळ्या महाराष्ट्रात सक्रिय आहेत. जातीचं प्रेम आहे. विरोध करणारे पण जातीमुळेच विरोध करतात आणि प्रेम करणारे पण जर जातीमुळे प्रेम करत असतील, बाबासाहेबांना बुद्धी सम्राट म्हणणारे, बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणणारे कधी वाचायचं? वाचायचं म्हटलं की कंटाळा. तुम्ही त्या व्हॉट्सअपवर बसलायत, त्या फेसबुकवर बसलायत, जिथं सगळ्या AI सिस्टीम मुळे काय खरं आणि काय खोटं, अरे व्हिडिओ खोटे, बातम्या खोट्या. आता आम्हाला प्रश्न पडलाय की कोणता व्हिडिओ खरा आणि कोणता खोटा, त्याचा तपास घेता घेता नाकात दम येतो. आज सगळं खोटं. मी आपल्या सगळ्यांना, मी जिथं जातो तिथं हे जबाबदारीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय की कृपया 2026 चालू आहे, महाराष्ट्रभर आम्ही काम करतोय. हा प्रश्न काही बसलेल्या सामान्य लोकांसाठी मी हा बोलत नाहीये, ही मी त्या सगळ्या गाबुळ्या लोकांसाठी बोलतोय जे व्हॉट्सअपचे मेसेज वाचून मला सगळं माहिती आहे असं बोलणाऱ्या ज्या टोळ्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या सगळ्या टोळ्यांना हे सांगा की अजून बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा विचार हा समाज मनापर्यंत पोहोचलेला नाही. बाबासाहेब आंबेडकर जर समाजापर्यंत पोहोचायला लागले तर मी खात्रीनं सांगतो, तो कुठल्याही जातीचा माणूस असू द्या, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचा सिद्धांत आहे. सरांनी बोलता बोलता एक उल्लेख केला BN रावचा. हे लोकांना सर नाही लक्षात. राहुल सोलापूरकरनं काय भाषण केलं की बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते. RSS वाले आता काय सांगतायत की बाबासाहेब स्वतः RSSच्या तुमच्या कराडच्या शाखेला बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. हे का? कारण जसं बुद्धाला विष्णूचा 10वा अवतार घोषित केलं, ज्या पद्धतीनं तुम्ही कार्लेच्या गुफा बघायला जा, लोक कार्लेच्या गुफा पाहत नाहीत, लेण्या पाहत नाहीत, लोक एकविरा आईचं दर्शन घेतात लाईन लावून. हे का चालू आहे? भेसळ चालू आहे, भेसळ. आणि ती एकदा दुधात जर भेसळ झाली तर ती चहा बनवताना कळते, जिभेला चटका बसला तर कळते दुधात भेसळ झाली, तोपर्यंत नाही. तेलामध्ये भेसळ झाली तर तुम्हाला ती जेवण करताना चव लागल्यानंतर कळते की भेसळ झाली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्याही विचारात भेसळ करण्याचे भयानक प्रयत्न चालू आहेत. फक्त 14 एप्रिलला नाचायचं हा एक महाराष्ट्रात फंडा चालू आहे. आणि काही नाचण्याच्या विरोधात नाहीत, पण आपल्या सगळ्यांना हे समजलं पाहिजे की पूर्ण देशात नाचण्याच्या स्पर्धा होतात की नाही, टीव्हीवर असतात की नाही, DID सारख्या स्पर्धा, कोरिओग्राफर बनण्यासाठी डान्स इंडिया डान्स सारख्या स्पर्धा असतात की नाही. जर आमचे मुलं आणि आमच्या मुली जर डान्स इंडिया डान्सच्या माध्यमातून किंवा डान्सच्या स्पर्धांच्या माध्यमातून जर आपल्यामध्ये जर चांगले कोरिओग्राफर जन्माला आले तर बाबासाहेब आंबेडकरांना जास्त अभिमान वाटेल. तुमच्या नाचण्याला माझा विरोध नाही, पण ज्या ज्या बदमाश लोकांनी हजारो वर्ष तुम्हाला गुलाम ठेवलेला आहे, एकदा त्यांच्या छातडावर नाचणारी सुद्धा जयंती महाराष्ट्रात साजरी झाली पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना हे माझा थेट प्रश्न आहे. आता मी महत्वाच्या मुद्द्यावर येतो, मला त्याची कल्पना आहे. हे सगळं जे आपलं चाललंय ते ठीक आहे, आपला 2 तासाचा 3 तासाचा कार्यक्रम होईल, प्रबोधन होईल, महाराष्ट्रभर भाषणं चालू आहेत आमचे. हा महाराष्ट्र आहे, हा कीर्तनानं सुधारला नाही आणि तमाशानं बिघडला नाही असं या महाराष्ट्राच्या बाबतीत सांगितलं जातं. त्यामुळे तुम्हाला माझं ठोसपणे सांगणं आहे की ज्या कामासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भाकर भाकर करणं हे श्वानपणाचं लक्षण आहे. कांबळे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये श्वान आणि कुत्रा या शब्दाचाही फरक करून आपल्याला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. श्वान शब्द आपण नाही वापरत, ते वापरतात सगळे उच्चवर्णीय. ते कुत्र्याला श्वान म्हणतात आणि डुकराला वराह म्हणतात. आणि महाराष्ट्रातलं एक डुक्कर वराह अवताराच्या दिवशी वराह जयंती करण्याचा प्रस्ताव मांडलाय का मंत्र्यानं, मत्स्यमंत्री. मी हा शब्द यासाठी वापरतोय की बाबासाहेबांनी आपल्या भाषणात वापरला. भाकर भाकर करणं श्वानपणाचं लक्षण आहे. भाकर कुत्र सुद्धा खातं. पण माझी लढाई फक्त भाकरीची नाही,
हे आपल्या समाजाला पटवून सांगण्यासाठी बाबासाहेबांचं एक महत्वाचं उदाहरण सांगतो आणि मी माझ्या बोलण्याला विराम देणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतल्या कामठीपुऱ्यातल्या महिलांचं उदाहरण दिलं. बाबासाहेब म्हणतात की कामठीपुऱ्यातल्या महिला बाबासाहेबांना 700 रुपयाची थैली करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाया बाबासाहेबांकडे आल्या. बाबासाहेबांनी घेतला का पैसा? नाही घेतला. मी बाबासाहेबांच्या आयुष्यातलं एक महत्वाचं उदाहरण देतोय जे आपल्या इथं बसलेल्या लोकांना फॅक्ट माहित पाहिजे. फॅक्ट, सत्य. बाबासाहेबांना जसा डायबिटीज होता हे आपल्या समाजाला अजूनपर्यंत समजलेलं नाही. बाबासाहेबांचं ट्रीटमेंट करायला डॉक्टर मालवणकरकडे बाबासाहेबांचं ट्रीटमेंट, डॉक्टर कृष्णमूर्ती केरळवरून बाबासाहेबांचं ट्रीटमेंट करायला आला, मॅडम बसत्या एक नॅचरोलॉजिस्ट फ्रान्सहून एक डॉक्टर बाई बाबासाहेबांचं ट्रीटमेंट करायला दिल्लीमध्ये यायची. बाबासाहेब आंबेडकरांचा तो उपचार होऊ शकला नाही. आपल्यातल्या अनेक लोकांना या गोष्टीची कल्पना नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या बिंबीच्या खाली एक फोड आला आणि तो फोड फुटला. बाबासाहेबांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली. बाबासाहेबांना बूट घालता येत नव्हता आणि ती जखम कधी दुरुस्त झाली नाही. जर कोणाच्या घरामध्ये डायबिटीजचे पेशंट असतील तर तुम्हाला कळेल की डायबिटीजच्या पेशंटला झालेल्या जखमा उभी हयात दुरुस्त होत नाहीत. बाबासाहेबांना हाय ब्लड प्रेशर. बाबासाहेब आंबेडकर रोज रात्री उसाशी खाली आपलं डोकं घालून ढसढसा ओक्सा बोक्षी रडत होते. बाबासाहेब हे महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही. रोज रात्रभर उसाशी खाली आपलं डोकं घालून रडणारे बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राला आणि आपल्यातल्या बदमाश बैमान अनेक लोकांना हे समजलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर ज्या नानकचंद रत्तूच्या माध्यमातून बाबासाहेबांचे ते पर्सनल असिस्टंट, एक दिवस ते नानकचंद हिम्मत करतात आणि विचारतात की बाबासाहेबांचा स्वभाव बऱ्याच लोकांना माहिती आहे, तापट होता. तो नानक बाबासाहेबांना म्हणतो, बाबा साहब आपसे बात करने की हिम्मत नहीं होती, लेकिन मैं रोज रात को देखता हूं कि आप सिसक सिसक के रोते हैं. आपके रोने की मैं आवाज सुनता हूं लेकिन मेरी हिम्मत नहीं होती बाबा साहब कि आप क्यों रोते हैं. आता आमच्या समाजातल्या लोकांना मृत्यूच्या महापरिनिर्वाणाच्या शेवटचे दिवस बाबासाहेब आंबेडकरांना झोपेतला पहाटे 2:45 वाजता झोपेत हृदयविकाराचा झटका आलेला आहे. आपले लोक त्याचं वर्णन करतात गोड मृत्यूवाला. बाबासाहेब आंबेडकरांना रोज इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागत होते आणि आजपर्यंत डायबिटीजवर उपचार सापडलेला नाही. उपचार सापडला डायरेक्ट नितीन गडकरीला. नितीन गडकरी एका भाषणात म्हणतो, गोमूत्र पिऊन माझा डायबिटीज नीट झाला. जस्टिस काटजू त्याला म्हटले, थोडं शेण खा, तुझं पोट पण कमी होईल. अजून नाही सापडला. बाबा रामदेव म्हणतात की आम्ही गोमूत्रापासून गाड्या बनवू. त्यांच्या धोत्रामधून कधी तेल आणि डिझेल पेट्रोल बाहेर निघेल त्याची आम्ही वाट बघतोय. ही आत्ताची परिस्थिती पहिले समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकर डायबिटीज पेशंट, बाबासाहेब हाय ब्लड प्रेशरचे पेशंट, ह्या सगळ्या त्रासातून त्यांनी या देशाला काहीतरी दिलं. ते या देशाचं संविधान आहे. आणि तुम्ही असे सुरक्षित नाहीत. मी एक ऍडव्होकेट म्हणून सांगतोय तुम्हाला, भीती एट्रोसिटी ऍक्टची आहे. तुमची भीती आहे का? त्या ऍक्ट मध्ये बेल भेटत नाही. सगळे ऊट सूट बोंबलतात, तो बंद करा. म्हणजे तुम्हाला गावागावात चौका चौकात नागडं करून मारायला मोकाट. एट्रोसिटी मध्ये बेल भेटत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं हे सत्य आहे. हे संविधान लिहिण्याचं पण श्रेय काही बदमाश लोक मध्यंतरी नेहरूला आणि गांधीला देत असताना बघितले आम्ही. चालतात ते सगळ्या बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही. हिंदू महासभेपासून कोणाचीच इच्छा नव्हती या देशाची घटना आयवर जिनिंग नावाच्या माणसाकडून लिहून घेण्याचा प्रस्ताव केलेला आहे. मी त्याचं नाव पण सांगतोय, आयवर जिनिंग. तुम्हाला ऐकून आनंद वाटेल की आयवर जिनिंग काही सामान्य माणूस नाही. श्रीलंकेची घटना लिहिणारा, नेपाळची, पाकिस्तानची, बांगलादेशची, म्यानमार, मलेशियाची, जगातल्या अनेक देशांच्या घटना ज्या आयवर जिनिंगनं लिहिल्या, त्या आयवर जिनिंगकडे आपल्या भारतातली लोक राज्यघटना लिहिण्याचं काम घेऊन गेले.
तुम्हालाही हे समजलं पाहिजे. आज पश्चिम बंगालची निवडणूक झाली, ममता बॅनर्जी पराजय झाला. भारतातल्या भारतीय जनता पार्टीचे कडवट दोन मोठे विरोधक, एक स्टॅलिन आणि ममता बॅनर्जींचा आज पराभव हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय गंभीर गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीचे सदस्य हे पश्चिम बंगालमधून होते. खुलना, जैसोर, फरीदपूर, बोरीशाल या 4 जिल्ह्यातून बाबासाहेबांचा मतदारसंघ आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या माणसाला निवडणुकीत पाडलं, त्या पाडलेल्या लोकांना फक्त एवढं माहिती आहे, घटना लिहिली, घेणाले का अध्यक्ष पदाचा फायदा, तुझ्या बापानंच लिहिलाय कायदा, गाणं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी सुभाषचंद्र बोसचा सक्का मोठा भाऊ शरदचंद्र बोसला संविधान समितीच्या निवडणुकीत हरवून देशाच्या संविधान समितीचे सदस्य बाबासाहेब झालेले आहेत. हे बऱ्याच गोष्टी आहेत. मी ह्या पुसटशा हे तुम्हाला हे समजावं की बाबासाहेबाच्या घरात 3 कुत्रे पण होते. एक मोनिका, एक पीटर, एक टॉम्बी. बाबासाहेबाच्या गालाला चाटून, पायाला चाटून झोपेतून उठवणारी मोनिका नावाची कुत्री. बाबासाहेबाला हारण पण दिलं होतं. मला या गोष्टी मी फक्त एक कल्पना म्हणून आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला की कृपया या आविर्भावातून बाहेर निघा. की आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही ते बघितलंय, आम्ही ते वाचलं. बाबासाहेब आंबेडकर समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. मी आज त्या एक माणसाचं नाव सांगणं अतिशय महत्वाचं आहे की तुम्हाला अंदाज येईल की आपण कोणत्या महापुरुषाचं काम करत आहोत. इथल्या ब्राह्मणवाद्यांनी बाबासाहेबांना संस्कृत भाषा शिकण्यापासून बंदी घातली होती. बाबासाहेबाला तर संस्कृत शिकायची होती. बाबासाहेब जर्मनीतल्या बोन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन संस्कृत शिकले आहेत, इथं नाही. इथल्या लोकांनी शिक्षण नाही दिलं. जर्मनी. बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड, अमेरिका, जर्मनी या देशात जाऊन शिक्षण घेतात आणि इथल्या व्यवस्थेला बाबासाहेब नेस्तनाबूत करतात. त्या जिद्दी बाबासाहेब. आपल्याला इथून शाळेत जायचं म्हटलं तर आपलं पोरग रडतं. हॉस्पिटल, आपल्या कॉलेजला जायचं म्हटलं, शहराला जायचं म्हटलं, हॉस्टेलला जायचं म्हटलं, आणि हे ती सगळं त्रास आहे. या त्रासाच्या पलीकडे मी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगून थांबणार आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एका जाहीर भाषणामध्ये त्यांनी भगवद्गीता ग्रंथाला धार्मिक ग्रंथ मानण्यावरून नकार दिला. बाबासाहेबांनी नाही मानत म्हटले. भगवद्गीतेला मी राजकीय ग्रंथ मानतो, धार्मिक ग्रंथ नाही. ही कुठल्या काळातली गोष्ट आहे? 60, 70, 80 वर्षापूर्वी ना या देशात रोड होते, ना पोलीस होती, ना कायदा होता, ना मोबाईल होते, ना 2 व्हीलर होत्या, ना 4 व्हीलर होत्या. अशा रानटी आणि जंगली देशात, जातीच्या आणि धर्मांच्या गुंडांच्या देशात आज 2026 मध्ये जर कुठल्या देवा धर्मावर आणि इथल्या व्यवस्थेवर बोलायचं म्हटलं तर माणसं घाबरतात. बाबासाहेब आंबेडकरांनी थेट टीका केली. तर बिर्ला अँड बिर्ला कंपनीचा मालक जुगल किशोर बिर्ला बाबासाहेबांच्या घरी आलेला आहे. ही आख्यायिका नाही आहे. कधीतरी बाबासाहेबांच्या जीवनातले सत्य घटना समजून घेण्याचा आपल्या समाजानं प्रयत्न करावा. त्यातली एक महत्वाची सत्य घटना सांगतोय, आणि तो साधारण पद्धतीने आला नाही. 10 लाख रुपयाची बॅग घेऊन जुगल किशोर बिर्ला बाबासाहेबांकडे आला. आता तुम्हाला 10 लाखाचं महत्व कळणार नाही. जेव्हा सोन्याचा भाव 98 रुपये प्रति तोळा, 1951-52 ची घटना आहे. किती रुपये तोळा? 98. 100 पण नाही. जेव्हा सोन्याचा भाव 98 रुपये प्रति तोळा होता, तेव्हा जुगल किशोर बिर्ला 10 लाखाची थैली घेऊन बाबासाहेबांकडे आला. आणि बाबासाहेबाला त्यानं एकच विनंती केली, आमच्या ग्रंथावर टीका करणं थांबवा. तुमच्या चळवळीला मी 10 लाखाचं डोनेशन द्यायला तयार आहे. घेतलं का बाबासाहेबांनी? 1,500 गायब होणाऱ्या लाडक्या बहिणींना हे सांगणं गरजेचं आहे. 400, 500, 1000 रुपये भेटले तर बुडना शेंडा आणि खांद्यावर झेंडा. कोणता झेंडा घेईल, कोणत्या पक्षाचा घेईल, काही खात्री नाही.
1,500 रुपयावर आपला स्वाभिमान कोणाच्याही दावणीला बांधणारे आणि ते झाल्यानंतर फुलेशाह आंबेडकरांच्या गप्पा मारणारे जे ढोंगी बदमाश आहेत, ढोंगी आहेत, या सगळ्या ढोंग्यांना सांगा की जुगल किशोर बिर्लाला बाबासाहेबांनी उत्तर दिलं. बाबासाहेब त्याला म्हटले कि पैसों के लिए अपने आप को किसी को बेचने के लिए अंबेडकर पैदा नहीं हुआ है. आणि बाबासाहेबांचे ऑन रेकॉर्ड वास्तविक प्रसंग सांगतोय मी. जोपर्यंत आमच्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ भूमिका कळणार नाहीत, त्यातली शेवटची बाबासाहेबांची तळमळ जी सरांनी उल्लेख केला, 14 महार आणि मांग जातीच्या परिषदा घेणारे बाबासाहेब आंबेडकर. कसबे तडवळ्याची महार मांग परिषद सगळ्या महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. बाबासाहेबांची धडपड आहे की शेड्यूल कास्टच्या या हजारो जाती एकत्र राहिल्या पाहिजे आणि बाबासाहेब प्रयत्न करतात की या जाती बांधून ठेवायच्या. आणि आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली त्या जातीमध्ये प्रचंड मोठा वाद निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे. मी त्या सगळ्या दोन्ही समर्थक विरोधक या दोन्ही वर्गाला एक गोष्ट गांभीर्यपूर्वक सांगतो, एक लॉयर म्हणून सांगतो. 1 ऑगस्ट 2024चा निकाल, उपवर्गीकरणाचा निकाल, या निकालातला जो एक न्यायाधीश आहे त्याचं नाव आहे न्यायमूर्ती मित्तल. त्या न्यायमूर्ती मित्तलनं हा निकाल देताना जी घोषणा केली, तो न्यायमूर्ती मित्तल असा म्हणतो की जर एका पिढीनं आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर दुसऱ्या पिढीला आरक्षण द्यायचं नाही. हा फक्त उपवर्गीकरणाचा निकाल आलेला नाही, या उपवर्गीकरणाच्या निकालासोबत हा महत्वाचा निकाल आहे. बौद्ध असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, डक्कलवार असेल, हा सगळा जो महाराष्ट्रातला आणि देशातला हजारो शेड्यूल कास्ट मधला ज्यांचा लाभ झालेला आहे, त्यांच्या घरात त्यांच्या मुलांना आयुष्यात आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. तोही निकाल या निकालासोबत आलेला आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की इथल्या ब्राह्मणवाद्यांची भूमिका आहे आरक्षणात आरक्षण. आंबेडकरवाद्यांची भूमिका असली पाहिजे खाजगी क्षेत्रात आरक्षण. जर खाजगी क्षेत्रात आपलं आरक्षण तत्व लागू झालं तर या देशातला आपला शेड्यूल कास्ट मधला एकही मुलगा मुलगी बेरोजगार राहणार नाही. सगळ्यांना परमनंट आणि सन्मानाच्या नोकऱ्या मिळू शकतात. पण त्या मुद्द्यासाठी हा समाज किती युद्ध पातळीवर लढेल ते अजून काही सांगता येणार नाही. पण भविष्यामध्ये आरक्षणात आरक्षणापेक्षा खाजगीकरणात आरक्षण जर तत्व लागू झालं तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार आहे. नाही तर तुमच्या घराघरामध्ये मास्टर डिग्री कोर्सेस केलेले, डीएड बीएड केलेले, एमए बीएससी केलेले, बीकॉम केलेले, मास्टर डिग्री कोर्सेस केलेले जितके मुलं आहेत, तुमच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत. त्या नोकऱ्यांबद्दल तुमच्या मनात किती संताप आहे त्याची कल्पना नाही. तुमचे मुलं आणि मुली डिग्र्या घेऊन आधुनिक भिकारी झाले आहेत, त्यांना नाहीये नोकरी आणि त्यांना नोकरी भेटणार नाही. कारण तुमचं डोकं टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये, याच्या चाड्या त्याच्या चुगल्यामध्ये आहे. हे सगळे शिक्षण घेतलेले आधुनिक बेरोजगार आहेत. या सगळ्या आधुनिक कमीत कमी आपल्या मुलाचं भविष्य तरी सुरक्षित ठेवण्यासाठी एक युद्ध पातळीवर भविष्यामध्ये आपल्याला एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आज सुकुमार कांबळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झालाय. मी अपेक्षा व्यक्त करतो की या कार्यक्रमाच्या माध्यमातून या परिसरातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परत नव्या जोमाने एक मोठी राजकीय सामाजिक क्रांती उभी होईल. वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना त्यांच्याही या कार्याला मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. कारण आज बाळासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि त्यांचं महाराष्ट्रभर जे काही महत्वपूर्ण योगदान आहे त्या योगदानाला सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. मी आपल्या सगळ्यांना आणि खास करून तरुण मुलांना जाता जाता शेवटचा एक महत्वाचा संदेश देतोय की नादान हुक्मरानो ईमान पर चलो, बुआ बाजी छोड़कर अब विज्ञान पर चलो.
एक दिन अमेरिका के भी आगे होगा भारत, मगर शर्त यह है भीम के संविधान पर चलो। या बाबासाहेबांचं संविधान तो अच्छा है, पण चलाने वाला मनू का बच्चा है। त्यामुळे संविधान काय हॉटेलवर बसून गप्पा मारून गोवा गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारून चालत नाही। ते खूप आहे संविधानामध्ये, पण ते चालवण्यासाठी जी ताकद लागते ती ताकद सुकुमार कांबळे साहेबांसारखी माणसं या देशाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि लोकसभेत ही माणसं हवी आहेत। जिथून या देशाचा कारभार चालतो तिथं आमची माणसं नाही आहेत। आमची माणसं रस्त्यावर उतरतात, सरकारला काही निर्णय घ्यायला भाग पडतात, काही निर्णय मागं घ्यायला भाग पडतात, पण ती माणसं जिथं पाठवायची आहेत तिथं पाठवणं गरजेचं आहे। हे काम आपण सगळे माणसं येणाऱ्या भविष्यामध्ये करूया, एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि आपल्या वडूजच्या सगळ्या आयोजकांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करू। आपण लगातार मला वाटतं 1.5-2 तास आम्हाला सहन केलं आणि शीतलताई आणि सचिन माळी साहेब यांचा प्रमुख कार्यक्रम असताना सुद्धा आम्ही आपला हा अधिकचा वेळ घेतला, त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी पण व्यक्त करतो। पण आपण सगळेजण हाही कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच आपण आनंद घेऊया। आपल्या आयुष्यातले अनेक दिवस गेलेले आहेत, एक दिवस हा फुले आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारासाठी आपण देऊ शकतो एवढी अपेक्षा बाळगतो। जय भीम, जय संविधान।